नमस्कार मित्रांनो, मी स्वानंद गांगल आणि तुम्ही बघताय न्यूज डंका. मित्रांनो, तुम्ही बातम्यांमध्ये वाचलं असेल, ऐकलं असेल, एक घटना ज्याने आंतरराष्ट्रीय माध्यमांचं, जगाचं लक्ष वेधून घेतलं. ती घटना घडली ऑस्कर या अवॉर्ड फंक्शनमध्ये, पुरस्कार सोहळ्यामध्ये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगातला एक नामांकित असा तो पुरस्कार सोहळा असतो, हॉलिवूडमध्ये पार पडतो, साऱ्या जगाचं लक्ष त्याकडे असतं. आणि दरवर्षी म्हणजे अगदी भारतातनंही कोणता चित्रपट ऑस्करला जाणार याची चर्चा असते. आणि तो चित्रपट गेल्यावर खूप म्हणजे तो ऑस्करला गेला म्हणजे तो चित्रपट खूप काहीतरी दमदार आहे, ताकदीचा आहे, किंवा एखाद्या चित्रपटाने, अभिनेत्याने, अभिनेत्रीने तो ऑस्कर पुरस्कार कमावला म्हणजे खूप काहीतरी चांगली कलाकृती सादर केली असं मानलं जातं, असा समज आहे. आणि अशी त्या पुरस्काराची ख्याती आहे. त्यामुळे अतिशय मानाचा असा पुरस्कार. पण हा पुरस्कार चर्चेत आला तो एका वेगळ्याच कारणाने. ते कारण असं होतं की प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ ह्याने क्रिस रॉक नावाच्या एका अभिनेत्याला, कॉमेडियनला भर त्या पुरस्कार सोहळ्यात कानशिलात लगावली. यामागचं कारण काय होतं तर तुम्हाला माहिती आहे की हे असे जे सोहळे होतात याच्यात एक कोणीतरी होस्ट असतो, सूत्रसंचालक असतो, आणि मग तो त्या सोहळ्याची रंजकता वाढवण्याच्या दृष्टीने कोणावर विनोद करणं, काही इतर प्रकार करणं, हे सगळे चालू असतात. म्हणजे आपल्या इकडच्या भारतातले पण जर का पुरस्कार सोहळे बघितले, अवॉर्ड फंक्शन्स बघितले, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात. काही नाचाचे कार्यक्रम होतात, गाणी होतात आणि अशा प्रकारचे सादरीकरण होतं. पण हे करत असताना मर्यादा सोडण्याचा जो प्रकार आहे तो कुठेतरी काल घडला असं विल स्मिथला वाटलं असावं. आणि मग तो चिडला, संतापला आणि गेला तिथे आणि त्याने त्याच्यावर हात उचलला. या सगळ्यातून झालं असं की विल स्मिथला काल एवढ्या वर्षाच्या त्याच्या अथक परिश्रमानंतर पहिलं त्याचा ऑस्कर अवॉर्ड मिळालं, पहिला पुरस्कार मिळाला. पण चर्चा त्याची झाली नाही. चर्चा झाली विल स्मिथने क्रिस रॉकच्या जी कानशिलात लगावली. कारण काय घडलं होतं किंवा प्रकरण काय झालं होतं तर विल स्मिथची पत्नी हिच्याबद्दल त्या क्रिस रॉकने बोलताना विनोद केला. तो विनोद तिच्या नव्या लुकवर, तिच्या नव्या हेअरस्टाईलवर करण्यात आला होता, जे तिने केस काय म्हणू जवळपास टक्कल केल्यासारखे तिने केस केलेले आहेत. अगदी काय म्हणू थोडेसेच केस तिच्या डोक्यावर आहेत. पण हे तिच्या नव्या लुक मागे किंवा ह्या तिच्या हेअरस्टाईल मागचं कारण ही कोणतीही स्टाईल नसून किंवा एखादी भूमिका नसून तो एक आजार आहे. त्या आजारामुळे तिची केस गळती मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याच्यामुळे ते केस असे आहेत, तिचा लुक असा आहे. हे माहीत असूनही त्याच्यावर विनोद केला गेला आणि ह्यामुळेच विल स्मिथचा पारा चढला आणि त्याने तिकडे जाऊन त्याला कानशिलात लगावली, त्याच्यात चपराक लगावली. ही अशी सगळी घटना घडली. पण विल स्मिथची चपराक ही नक्की क्रिस रॉकला होती का? तर माझ्या मते ती चपराक ही क्रिस रॉकला नसून ती चपराक होती अतिरेकी स्वातंत्र्याला. अतिरेकी स्वातंत्र्याला म्हणजे आपल्याला माहिती आहे की फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ह्या गोष्टी खूप त्याचा गवगवा केला जातो, छाती पिटून सांगितल्या जातात. आपल्याकडे गेल्या काही वर्षात म्हणजे प्रामुख्याने बोलायचं तर 2014 नंतर ह्याचा गवगवा खूप जास्त वाढलेला आहे. कारण की त्याच्या आधी भारतात सगळं सुरळीत चालू होतं आणि 2014 नंतर एकाएकी या स्वातंत्र्यावर गदा यायला लागली असं अनेकांचं, इथल्या पर्टिक्युलरली स्पेशली डाव्या लोकांचं म्हणणं असतं. पण त्याच्या आधी सगळं ठीक चालू होतं. जर आपण वेस्टर्न कंट्रीजमध्ये बघितलं, अमेरिका, युरोप वगैरे या सगळ्या ठिकाणी, तर तिकडे हा जो प्रकार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात तिकडे वापरला जातो, त्याचा गवगवा केला जातो आणि आम्हाला स्वातंत्र्य आहे आणि ते अमर्याद स्वातंत्र्य आहे असा एक समज
तिथल्या लोकांचा असतो असं अनेकदा वाटतं आणि तेच पुन्हा भारतीय समाजाने स्वीकारावं असं आपल्या इकडच्याही अनेक लोकांचं मत असतं, कारण की ही लोक तिकडच्या विचारवंतांनी प्रभावित झालेली असतात. भारतीय समाज त्यांना कितपत कळलेला असतो, भारतीय संस्कृती कितपत कळलेली असते माहित नाही, पण प्रभाव असतो तिकडच्या सगळ्या विचारवंतांचा. ज्या विचारवंतांनी त्यांचे विचार तिकडच्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून आणि अनुरूप लिहिलेले आहेत, त्यांचे विचार बोलून इथली लोक प्रभावित होतात आणि मग इथेही अशा प्रकारचा जो गौरव केला जातो. भारताची स्थिती जर का बघितली तर भारताच्या संविधानाने, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे, त्याच्यात आर्टिकल 19च्या अंतर्गत आपल्याला जो फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हा जो अधिकार दिलेला आहे, म्हणजे मी माझे विचार व्यक्त करू शकतो, मुक्तपणे व्यक्त करू शकतो, मांडू शकतो, ते विचार व्यक्त करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. इथपर्यंत या गोष्टी बरोबर आहेत, पण या स्वातंत्र्यासोबत, या अधिकाऱ्यांसोबत आपल्याला काही जबाबदाऱ्याही येतात. याची जाणीव असणं गरजेचं आहे. ती जाणीव काय असावी आणि का असावी, म्हणजे मला स्वातंत्र्य दिलंय, मला अधिकार दिलेत, ते अमर्याद नाही आहेत. मी बोलू शकतो, मला बोलण्याचं स्वातंत्र्य, म्हणून मी वाटेल ते आणि वाटेल त्या माणसाविषयी वाटेल तिथे बोलेन. हा जो समज आहे ना, तो मनातनं काढण्याची गरज आहे. जे क्रिस रॉकच्या बाबतीत झालं, म्हणजे मी त्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आहे, होस्ट आहे, म्हणून मी कोणावरही कसेही विनोद करेन, हे पटणारं नाहीये. तुम्हाला तुमचा मत मांडण्याचा अधिकार म्हणजे उगाच कोणाचीही खिल्ली उडवण्याचा, टर उडवण्याचा, टांग खिचाई करण्याचा अधिकार नाहीये. तो एका मर्यादेपर्यंत असेल तरी एक वेळ समजू शकतो. म्हणजे जर का त्या विल स्मिथच्या पत्नीने एखाद्या चित्रपटातील भूमिकेसाठी जर का तसा काही लुक केला असता आणि त्याच्यावर विनोद केला गेला असता, तर कदाचित ही गोष्ट सकारात्मकपणे घेतलीही गेली असती, किंवा हा विनोद चार चौघात झाला असता, काही जवळची मंडळी, मित्रमंडळी भेटलेत आणि त्याच्यात हा विनोद झाला असता, तर कदाचित तो तेवढ्या सकारात्मकतेनेही घेतला गेला असता. पण विनोद तुम्ही कुठे करताय? जागतिक व्यासपीठावर तुम्ही हा विनोद करताय. देश, जगभर जो कार्यक्रम लाईव्ह दाखवला जातो, जगभरातील प्रेक्षक जो कार्यक्रम, जो पुरस्कार सोहळा लाईव्ह बघतात, त्या पुरस्कार सोहळ्यात तुम्ही अशा प्रकारे एका व्यक्तीची खिल्ली उडवता, त्यावेळेला तुम्ही जगासमोर त्या व्यक्तीचं हसं करता, जे चुकीचं आहे. आणि हे आपल्या इकडच्याही अवॉर्ड फंक्शन्समध्ये याआधी झालेलं आहे. म्हणजे मला आठवतं काही वर्षांपूर्वी नेमकी काय घटना किंवा काय विनोद होता, मला आत्ता तो आठवत नाहीये, पण साजिद खानने आशुतोष गोवारीकर बद्दल अशा प्रकारचा एका पुरस्कार सोहळ्यात विनोद केला होता, ज्यावर आशुतोष गोवारीकर चिडला होता. त्याने व्यासपीठावर येऊन साजिद खानला काही गोष्टी सुनावल्या होत्या आणि तो वाद खूप त्यावेळेला गाजला होता, हे मला आठवतंय. पण आज मी ज्या वेळेला याविषयी बोलतोय, माझा रोख हा अमर्याद स्वातंत्र्य आहे असं ज्यांना वाटतं ना, त्या भारतातल्या जे सो कॉल्ड आत्ताचे कॉमेडियन आहेत त्यांनाही लागू आहे. मग तो मुनव्वर फारुकी असेल किंवा ती अग्रिमा जोशुआ असेल. मुनव्वर फारुकीने हिंदू देवी देवतांबद्दल वाटेल तसे काहीतरी जोक केले होते. अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवरायांवर काहीतरी विनोद केले होते. आपण कोण आहोत, आपण कोणाविषयी बोलतोय, काय बोलतोय, याचं भान न ठेवता फ्रीडम ऑफ स्पीच आहे म्हणून फक्त बोलत सुटणं किंवा कोणावरही काहीही कोणत्याही दर्जाला जाऊन विनोद करून सुटणं, हे घातक आहे, हे धोकादायक आहे. मग त्याच्या काही वर्ष आधी जर का आपण बघितलं तर जे JNUचं प्रकरण झालं, काय घोषणा होत्या, आणि तिकडनं रादर भारतात ही मोठ्या प्रमाणात ही डिबेट, ही चर्चा, हा वादविवाद सुरू झाला. फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, मोर्चे निघाले, इतर गोष्टी झाल्या. काय बोललं जात होतं? भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह, इंशाअल्लाह. देशाचे तुकडे करायचे फ्रीडम ऑफ स्पीच आहे आपल्या देशात. भारत की बर्बादी तक जंग रहेगी, कश्मीर की आजादी तक जंग रहेगी, अफजल गुरु हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है. या घोषणा तुम्ही देऊ शकता,
हे फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या तमाम ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांना अपेक्षित आहे? होतं नाही मित्रांनो. मला माझे विचार मुक्तपणे मांडायचा अधिकार आहे, पण तो तोपर्यंतच आहे जोपर्यंत माझे विचार हे कुठेही या देशातील घटकाला किंवा एका विशिष्ट समुदायाला दुखावणारे, अपमान करणारे, कमरेखालचं बोलणारे नाही आहेत. उद्या कोणीही उठेल, रस्त्यावर जाईल, 4 शिव्या कोणालाही घालेल आणि म्हणेल मला हे व्यक्त करायचा अधिकार आहे जो संविधानाने दिलाय. नाही, संविधानाने हा अधिकार नाही दिलेला. टीका करणं वेगळी गोष्ट असते, मला न पटलेली गोष्ट मांडणं वेगळी गोष्ट असते, पण ती मांडायची एक पद्धत असते, ती मांडायची एक चौकट असते. त्या चौकटीत राहून हे स्वातंत्र्य वापरलं पाहिजे. ते जर नाही वापरलं तर मग आपला क्रिसरॉक होतो. म्हणूनच मी जे विषयाला जे शीर्षक दिलंय, विल स्मिथने चपराक लगावली, ही क्रिस रॉकला नाही लगावली, ती लगावली चपराक ती आहे अमर्याद. हे जे स्वातंत्र्य ज्यांना वाटतं ना की हे स्वातंत्र्य अमर्याद आहे, याला कोणत्याच मर्यादा नाही आहेत, चौकटी नाही आहेत, माझं कोणीही काही वाकडं करू शकत नाही, इतकंच काय कायदाही माझं वाकडं करू शकत नाही, का तर संविधानाने मला अधिकार दिलाय, असं नाहीये. त्या अधिकारासोबत, त्या स्वातंत्र्यासोबत काही जबाबदाऱ्या आहेत. तुम्ही जबाबदारीने बोलाल, जबाबदारीने वागाल, जबाबदारीने व्यक्त व्हाल, ही अपेक्षा आहे. ती अपेक्षा जर पूर्ण करत असाल तरच ते स्वातंत्र्य आहे. विल स्मिथने केलं ते योग्य का अयोग्य याच्यावर चर्चा वेगळी होऊ शकते. असं सोहळ्यात करणं योग्य होतं का, तोही आधी त्या विनोदांवर काही जणांना हसताना दिसला होता वगैरे, त्याचे फुटेज आलेले आहेत. ते तो काय वागला, ते योग्य आहे का अयोग्य याची चर्चा, याचा विचार, त्याच्यावर वादविवाद हा वेगळा होऊ शकतो. तो आजचा विषय नाहीये माझ्या मते. पण उद्या अशा प्रकारचा एखादा प्रकार भारतात घडला तर, भारतातही अनेकांवर वैयक्तिक पातळीवर, खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारी लोक आहेत, त्यांच्याबाबत हा प्रकार घडला तर, हे जे स्टँडअप कॉमेडियन फिरतात, अग्रिमा जोशुआ, मुनव्वर फारुकी, तो कुणाल कामरा, उद्या यांना जाऊन कोणी असं मारलं, दोष कोणाचा असणार आहे? मारणाऱ्याचा की त्यांना मारण्यासाठी उचकवणाऱ्या याच कॉमेडियन्सचा? उदाहरणं अनेक देता येतील. म्हणजे ही लोक आत्ताची उदाहरणं, खूप आधी जर का अजून काही वर्ष मागे गेलं, विजय तेंडुलकर नाट्य लेखक, अतिशय पुरोगामी महाराष्ट्रातले डाव्यांचे असे गळ्यातले ताईत, मला बंदूक दिली तर मी नरेंद्र मोदींना गोळ्या घालेन हे म्हणणारा इसम, फ्रीडम ऑफ स्पीच मला हा अधिकार देते, मी एखाद्याचा जीव घेईन हे म्हणण्याचा. मग उद्या खरंच एखाद्याचा जीव घेतला तर ते घेण्याचंही स्वातंत्र्य मला आहे असा दावा करणार आहात का? आणि पुन्हा त्या जीव घेण्याचंही समर्थन करणार आहात का? हे असं नाही घडू शकत. अशी लोकशाही चालू नाही शकत. सोयीने संविधान वापरता येत नाही, सोयीने अधिकार वापरता येत नाहीत, सोयीने कायदा वापरता येत नाही. घटना आपल्याला अधिकार देते, पण त्याचा वापर चौकटीत राहून करायचा असतो. ती चौकटही संविधानाने आखून दिलेली आहे. जर ती नाही पाळलीत तर उद्या जाहीरपणे तुमचाही क्रिसरॉक व्हायला वेळ लागणार नाही. कोणीतरी विल स्मिथ उठेल आणि तुमचंही थोबाड फोडेल. आज मित्रांनो इथेच थांबतो. लवकरच भेटू पुन्हा एकदा नव्या एका व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही बघत राहा न्यूज डंका. आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचवा. त्यासाठी हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा. लवकरच भेटू पुन्हा एकदा. धन्यवाद.